हा महाराष्ट्र 4 माणसाचा. 1 आळंदीचे ज्ञानोबा, 2 देहूचे तुकोबा, 3 पंढरपूरचा विठोबा आणि 4 या महाराष्ट्राचे खरे वारसदार, स्वराज्याचे खरे वारसदार छत्रपती शिवबा. या 4 माणसांचा एक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सामान्य माणसांचा महाराष्ट्र नाही. अजून आपलं कीर्तन सुरू झालेलं नाही, बरोबर आहे का? फक्त आजचा पहिला दिवस आहे. आपल्या समोर आज फक्त ताट आहे. आज ताट आहे. उद्यापासून त्यात गुलाबजामुन येणार, त्यामध्ये मीठ येणार, त्यामध्ये रस्सा येणार, काय काय येणार, अजून खाण्याचे सगळे पदार्थ उद्यापासून येणार. आजचा महाराजही लहान आहे आणि रोजचा बघण्यातला, त्यामुळे काय नाही बघायचं काम. सगळं आपल्याला कसं करायचे, खेळीमेळी. आणि आपल्याला आजचा दिवस नाही, पूर्ण सप्ताह महाराज खेळीमेळी करायचं. कुणी बघायचं नाही सिस्टीम कशी लागली, कुणी बघायचं नाही जेवण कसं झालंय, कुणी बघायचं नाही टाळकरी किती आले. आपण असणं ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. खरी सेवा असेल ना महाराज, काही घाबरायचं काम नाही. मी तर म्हणतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजाच्या हातून सेवा घडायला पाहिजे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. आणि फक्त आपण निमित्त आहोत महाराज. वेदांत महाराज पंढरपूर वरून आले ते फक्त निमित्त आहे. आणणारा ते काय म्हणले तुमचं, आणणारा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्यावर आपला भार सोपून द्यायचा आणि आपण मात्र निस्वार्थ भावानं सेवा करत राहायची. तुम्हाला खरं सांगतो काहीच कमी पडणार नाही जीवनामध्ये. भजन करायला आणि टाळ जोरात वाजवा, विठाला प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत निर्माता, करुणावरुलारे, भक्त वात्सल्य, पंढरीचे पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ लढीवाळे भक्त, दिनदुबळ्यांची माऊली, साधकांचे मायबाप, योगियांचे राजे, माऊली महावैष्णव कृपा सिंधू प्रेम भांडारी ज्ञानोबाराय यांचे प्राण सखा, महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु, सकल वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत, पंचमवेद निर्माते, नोहे नोहे या जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व सांगतात. विठ्ठल विठ्ठल सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, हेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्यासीला भवता उठी, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुका मने भोळा, तुका मने भोळा, जिंकू जाणे कळी काळा, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. ठाला मन मन करो नाता, उमा शंकराची सुता, त्यांच्या चरणावरी माता, साष्टांगी आता दंडवत, दुसरे वंदन बंधू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन, तया माझे नमन दंडवत. आता बंधू साधू सज्जन, नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन, तया माझे नमन दंडवत. आता बंधू रंग भूमिका, कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान मनोनी आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, पांडुरंगा करी प्रथम.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वर बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. महाराज सत्ता कुणी करू शकत नाही. खरं सांगतो आपला अभंग आहे नाम सांगण्याचा. देवाचं नाम किती महत्वाचं आहे याचा मुद्दा आपल्याला समोर घ्यायचा. देवाचं नाम कार्य कोण करतं याला महत्व नाही, त्यातून पुण्य किती घडतं याला महत्व. कार्य काय आहे याला महत्व नाही, कार्य कोणासाठी होतं याला महत्व. कार्य किती जण करतात याला महत्व नाही, कार्य कसं होतं याला महत्व. करणारे आपण आहोत, बघणारा देव आहे. आपल्या अंतःकरणात निस्वार्थ भाव असेल तर खरंच आपण केलेलं पुण्य आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. देवाचं नामस्मरण कशासाठी करायचं कारण सांगू, देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. महाराज उदाहरण देऊन जातो तुम्हाला. देवाचं नाव सत्य होत, सत्य आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सत्यच राहणार आहे. म्हणून तुकोबारायानं 3दा सत्य शब्द वापरलाय. सत्य, साच, खरे. सत्य म्हणजे खरेच, साच म्हणजे खरेच आणि खरे म्हणजे खरेच. 3दा वापरायची काय गरज होती का? पण तिन्ही काळात सत्यच आहे म्हणून त्याचं नाव काय? सत्य, साच, खरे आणि नाम विठोबाचे बरे. मग तुम्ही म्हणसाल देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ कसं? सांगून जातो. तेव्हा भजन करा विठाला. जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित. शाळकरी मंडळी म्हणजे सामान्य नाही. आज मी 5 वर्ष झालं बघतो सगळ्याला. हे सगळे मुरलेले माणसं आहेत, आधीच गुरुजी मोठाली माणसं आहेत, दिसतात असे नाही. अभ्यास एवढा आहे या माणसांचा. खरं सांगतो हे माणसं आज उपस्थित असणं म्हणजे खरंच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे गुरुजी. आणि ती टाळाकरीता उपस्थित आहे, एवढा आनंद वाटतोय आज. त्या माणसानं आज आपल्याला इथपर्यंत आणलं. खरंच अंतःकरणापासून तुम्हाला धन्यवाद देतो. इकडे आमचे शंकर महाराज उपस्थित आहेत. गायनही तेवढंच तयार, पकवाजही तेवढंच तयार. कीर्तन तर पाहायचं कामच नाही. आदेश गुरुजी आहेत, गायन पण तयार, कीर्तन पण तयार आणि पकवाज पण तयार. इकडे प्रेम आहे, संस्थेत शिकायला विद्यार्थी हे उद्यापासून तुमच्या सोबतच राहणार आहे. आणि या सगळ्याने जे केलेलं पुण्य आहे ते पुण्य, अर्ध पुण्य अविनाश महाराजाला जाणार आहे. जोरदार टाळी वाजवा. सप्ताह करायचा आहे, सप्ताह होत असते, सप्ताह होणारच आहे. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ. मुद्दा लक्षात घ्या, देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ. जाणकार मंडळी लक्ष देऊन ऐका. रामायणातला मुद्दा घ्या तुम्ही. रामायणातला ज्या वेळेला सेतू बांधायला सुरुवात होती, सेतू बांधायला सुरू होता महाराज, त्यावेळेला दगडावर नाव टाकायचे, राम नाव लिहायचे आणि दगड पाण्यात टाकायचे. ते दगड तरायचा, पाण्यावर आदर तरंगायचा. रामाला प्रश्न पडला, माझ्या नावानं जर दगड तरंगत असेल तर मी टाकलेला दगड का तरंगायचा नाही? कारण असं वाटत असते ना, एखाद्या वेळेस असं वाटतंय मी एवढे दिवस पकवाद वाजवला, मग मी कीर्तन करायला काय अडचण आहे? वाटू शकते. मग अविनाश महाराजाला मी म्हणणार, गुरुजी माझंही कीर्तन घ्या. असं म्हणजे कोणाला मी लहान आहे असं म्हणून घ्यायला तयार आजकालचे लोक नाहीत महाराज. रामाला वाटायला लागलं देवाला, माझ्या नावानं जर दगड तरंगत असेल तर मी टाकलेला दगड तरंगलाच पाहिजे. आणि ते दगड रामानं दगड घेतला आणि पाण्यात टाकला. दगड गेला ना बुडाला.
खाली गेला दगड पाण्याच्या. रामाला वाटलं दगडाला कदाचित माहित नसत मी राम आहे. कधी कधी असं होतंय बघा. एखाद्या वेळेस आता मला तुम्ही साध्या ड्रेसवर बघितलं तर मला सांगावं लागतं मी महाराज आहे. बरेच दिवस असं होतंय महाराज आहे हे सांगण्याकरिता काहीतरी बाह्य लक्षण दिसलं पाहिजे का नाही. तसं रामानं काय केलं, मग दुसरा दगड घेतला आणि त्या दगडाला सांगितलं मी राम आहे आणि दगड पाण्यात टाकला. पुन्हा दगड खाली गेला महाराज. आता वाटलं कदाचित हे दगड मोठा झाला असेल, थोडा बारीक दगड घेऊ. लहान दगड दगडच हो. दगड मोठा घेतला काय, लहान घेतला काय दगड. आणि दगडावर एक उदाहरण सुचलं म्हणून सांगतो. महाराज दगड एकदा मंदिरात जातंय देव होऊन राहते. माणसं किती वेळा देवळात जातील म्हणजे देव होतील का. ते दगड फुटला आणि माग वळून पाहिलं तर हनुमंतराव उभे होते. आणि कसं तरी वाटलं, कारण आपल्या शिष्यानं आपला अपमान झालेला बघितला की थोडं वाईट वाटत असते. रामानं विचारलं हनुमंता कधीपासून आले तुम्ही. हनुमंतानं सांगितलं पहिल्याच दगडाला आलतो. मग सांगितलं हनुमंत रामाला म्हणतात माफी मागून बोलतो म्हणतात. मोठ्या माणसाला कधी आदरानं बोललं पाहिजे. आणि ते हनुमंत म्हणतात माफी मागून एक शब्द बोलतो, तुम्ही श्रेष्ठ आहातच, तुम्ही मोठे आहातच, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही आदरपूर्वक आहात, तुम्ही देव आहात, पण तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. खरे नाम विठोबाचे, देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्हाला तुझ्या नामाचा महिमा
तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. कारण तुझं नाव तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला पटतंय का देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे आणि तेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. सगळा अभंग बाजूला ठेवा आणि कीर्ती नावाचा जरा शब्द पुढे घ्या. कीर्ती कीर्ती प्रत्येकाला वाटत आहे आज महाराज. प्रत्येकाला वाटतं माझं नाव कुठेतरी व्हावं. युट्यूब जर खोललं तर पहिल्यांदा मी समोर यावं. वाटते का नाही प्रत्येकाला? आज प्रत्येकाची इच्छा आहे. फेसबुक उघडलं तर पहिल्यांदा मी समोर यावं. पहिल्यांदा सर्वांची इच्छा काय? माझी कीर्ती जगभर सगळे जे महाराज सगळे जे लोक पळायला लागलेत महाराज आहे सगळं कशासाठी? नाव. माझं नाव सगळीकडे झालं पाहिजे आणि युट्यूब उघडल्या पहिल्यांदा मी दिसलो पाहिजे. त्याला काय म्हणायचं? कीर्ती. पण तुम्हाला सांगू का, ज्या माणसाला परमार्थाची जोड असेल त्या माणसाची कीर्ती उभे तिन्ही लोकांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त त्याला परमार्थाची जोड असली पाहिजे. भरपूर तुम्हाला मोठमोठी माणसं दिसतील पण संस्कार शब्द हा बाजूला पडते. आज संस्कार राहिले नाही महाराज. आज 12वीचे लेकरं काय करतात आपल्याला माहित आहे. त्यासाठी आपण म्हणत असतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मान्य आहे का तुम्हाला? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता उलट व्हायला लागले. याला कलियुग म्हणतात महाराज. महाराजाची मुलं सुद्धा नीट निघण अवस्था आहे. कलियुग आहे. कारण कलियुगामध्ये संतांचा छळ होणार आहे अगोदरच सांगितलेलं आहे. ऐका कलीचे महिमान असत्याशी रजले रिजले जीवन पापा देती अनुमोदन आणि करीती हेळन. हे कलियुग आहे महाराज. पूर्वी म्हणायचे लोक जसं बी तसं. आता तसं राहिलं नाही. पहिल्यांदा संस्कार महत्वाचा शब्द आहे. तुम्ही किती मोठं करा मुलगा, कितीही मोठा करा पण त्याला पहिल्यांदा संस्कार द्या. याच्या वेगळा तुम्हाला परमार्थ करायची गरजच नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? महिला मंडळी इथे जास्त उपस्थित आहे. काही ठिकाणी आम्ही बाहेर कीर्तनाला जात भरपूर प्रसंग येते. मी तर कधी पकवाज वाजवायला जातो, कधी कीर्तन करायला जातो. तर काही माणसं आम्हाला म्हणतात महाराज चला चहा प्यायला. चहा प्यायचा एक दणका असते. नेमका महाराज घरी नेला काय भेटते मला हेच कळत नाही. महाराज घरी नेणार चला चहा प्यायला. गेलो. एक मित्र होता सिटीला, सांगून जातो सहज सुचले. सिटीतला मित्र होता 10वी 11वीला सोबत असलेला. मस्त पुण्यामध्ये बंगला घेतला एक छोटासा. आपली रूम करून राहायला लागला आणि मला म्हणलं महाराज चला चहा प्यायला. रात्री कीर्तन झाले ना, मला पण चहा चालाय ना दे. ताईला माहिती कीर्तन झाले चहा मागेल असतो. चहा प्यायला चला म्हणलं. मी म्हणलं चहा तर आपला आवडता पदार्थ आहे, चला मग. गेलो चहा प्यायला. चहा प्यायला गेलो. त्यानं सांगितलं महाराज आजच्या दिवस माझी इच्छा आहे तुम्ही इथंच मुक्काम करा. ठीक आहे म्हणलं काय अडचण. बघितलं त्याची 10 बाय 10ची रूम, त्यातच त्याची बाथरूम, त्यातच त्याचं देवघर, त्यातच त्याचं किचन. 10 बाय 10च्या रूम मध्ये ही शहरातली अवस्था आहे. बघा तुम्ही एखाद्या वेळेस जाऊन. आणि त्यात त्याला 4 लेकरं. कसा मेळ बसायचा? आणि त्यात हे दोघ जण नवरा बायको 4 लेकरं, ते 6 आणि बुवा त्याच्यात 7 बुवा त्याच्यात बुवा. मग मला मी म्हणलं महाराज एवढी झोपायचं कुठं सर? त्यानं सांगितलं 5 मिनिटं थांबा. आम्ही जेवण करायला बसलो. जेवूस तर त्याचे 2 मुलं बेडवर झोपले महाराज. 2 मुलं बेडवर झोपले. मला वाटलं आता बेड तर बुक झाला, आता आपण झोपायचं कुठं? त्याला विचारलं कुठं झोपायचं? त्यानं म्हणला तुम्ही काळजी करू नका. मुलं उचलले, बेड खाली घातले. बेड मोकळा झाला महाराज. तोपर्यंत 2 मुलं रडायला लागले. त्याला सांगितलं म्हणलं आता हे कुठं झोपवतो? तोपर्यंत ते बेडवर झोपले. म्हणलं आता बेड पुन्हा बुक झाला. त्यानं ते 2 उचलले, परत बेड खाली घातले. महाराज तुम्हाला बेड मोकळा झाला म्हणला. मला वाटलं मस्त झालं ना. आता झोपलो बेडवर. सकाळी उठून पाहिलं मी बेड खाली. अशी अवस्था आहे महाराज. त्यामुळे लय अवघड आहे. शहरातली अवस्था सांगताना कशी हसतात नाही. खेड्यातलं सांगू का? खेड्यात गेलो चहा प्यायला. चला आता बरेच असे बाबा भेटतात. जुनी ओळख पकवाज वगैरे आलेला महाराज. चला म्हणले चहा प्यायला. म्हणजे चला चहा प्यायचं मला पण येरी. पण
म्हणा नादच आहे. नादच आहे. चला म्हणलं चहा प्यायला गेलो. रात्रीचे 11-12 वाजलेले बाबा. म्हातारी दिवसभर शेतात काम करून आलेली नेमकीच झोपली आणि मला नेलं या बाबांना घरी. खेड्यातला आवाज कसा असतोय? भारत असतो. मिशीला ताव, पायात कोल्हापुरी चप्पल. ऐकतेस का म्हणजे बोला. महाराज आले, चहा कर. ही माता माऊली इळभर काम करून आलेली महाराज शेतामध्ये. तिला राग अनावर झाला. घाल चुलीत म्हणली महाराज. अशी अवस्था झाली. तुम्हाला सांगू का, तेव्हापासून मी चहा प्यायला जाणंच बंद केले. एखादी जर आजी म्हणली, एखादा जर बाबा म्हणला चहा प्यायला चला, मी म्हणत असतो भाऊ सुट्टे 20 रुपये दे, मी टपरी पितो. कुठे ताण घ्या, कुठे ह्याच्या नादी लागत बसा. त्यामुळं सगळे लोक कीर्तीच्या मुद्द्यावर या. तुम्ही बरकटू नका. मुद्दा काय आपला? कीर्ती. लोक सगळे प्रसिद्धीच्या नादी लागले, पण त्या प्रसिद्धीला जोड मात्र परमार्थाची असली पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची प्रसिद्धी होणार नाही. महाराज दुसऱ्या चरणातून साधने आणि बंधने किंवा उभय लोकी कीर्तीचे. मी कीर्तीवर तुम्हाला सांगितलं कारण सांगू का, महाराज या ठिकाणी गायन सुंदर आहे बरं. असं ऐकत राहावं वाटते. मला तर वाटते कीर्तन सुरू यायचं गायनच ऐकावं. काही ठिकाणी असा प्रसंग येते महाराज. एकदा कीर्तनाला गेलो आणि त्या ठिकाणी आता हे तरी स्टँड सरळ आहे, त्या ठिकाणी असं स्टँड होतं. आता महाराजांना उभं कसं राहायचं आणि कीर्तन कसं करायचं. गायक तर अशी भेटतात आम्हाला गुरुजी काही ठिकाणी. याचं खरं पाय देऊन काय वाटतं मला. असे गायक भेटतात. एका ठिकाणी म्हणलं मी मला गायन येत नाही आणि ज्याला नसते सूर त्याला म्हणायचा लय जोर. मला सूर तर नाही पण असं अर्धा वाटतंय. जोरात म्हणलं एका जनार्दनी संघ. मागच्यानं असंच म्हणावं का नाही, एका जनार्दनी घडवत्याचा. मागचा म्हणला एका जनार्दनी घोड्याच्या संघ.
अरे ऐकून घे काय म्हणते. बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग येतात महाराज, आणि या प्रसिद्धीच्या नादामध्ये लोक काय करतील काय नाही तुम्हाला सांगू का. कमी बुद्धीच्या पोरायपशी, कमी वयातल्या पोरायपशी जास्त पैसा आला, लोक माजून गेले. काय मत आहे तुमचं? कुठं वापरावं, कुठं खर्च करावं याचं भान राहिलं ना. 25 वर्षाच्या पोरापाशी पल्सर गाडी, 25 वर्षाच्या पोरापाशी 20,000चा मोबाईल आहे, त्याच्या पायात 4,000चा बूट आहे, त्याच्या हातात 3,000ची घडी आहे. कशा करिता पाहिजे? त्याला संस्कार लावा ना आधी, मग त्या काय द्यायचे ते. एका ठिकाणी असं झालं बरं, आता सांगूनच मला लय सुचत असते असं बोलता बोलता. कीर्तनाला जात असताना आता गाडी घेतली मी पण मोठी, म्हणलं आपण तरी किती दिवस लहान राहायचं. गाडी घेतली, म्हणलं चला महाराज कीर्तनाला. गुरुजी होते माझ्यासोबत, गुरुजी गाडी चालवायला, मी बाजूला बसलेला, कधी मी बाजूला बसलेला, कधी गुरुजी गाडी चालवायला, कधी मी गाडी चालवायला. चला म्हणलं, चहा प्यायला थांबलो. एक पोरगा आला असा तरुण वयातला, 25 वर्षाचा पोरगा, पल्सर गाडी महाराज, पायामध्ये 4,000चा बूट, हातामध्ये नवीन वाच, त्याच्या बोटामध्ये 4-5 अंगठ्या, लॉकेट, ताट पोरगा आला. आणि त्याच्या गाडीवर, पल्सर गाडीवर मागं लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटॅक केले वाघानं. मी आरगळलो ना, म्हणलं भाऊ मी आहे बाबा, त्यामुळे मी काय असा वागायच्या नादी लागत नाही. मग ते गाडी पुढे जाऊन थांबला असं सर, आणि मग आपली गाडी गेली. गेल्यावर त्याला जास्तच राग आला, त्यानं पुन्हा 120च्या स्पीडनं आपली गाडी ओव्हरटॅक केली. त्याच्या गाडीवर काय लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटॅक केलंय वाघानं. आणि अनावधानानं पुढे जाऊन वाघ ती गाडीवरचा एका म्हशीला धडकला, आणि ते वाघ पलटी झाला, आणि आपली गाडी मागच होती. मग आदेश गुरुजीला त्याची दया आली, मला तर कोणाची दया येत अजिबात नाही, असे चित्र अजिबातच येत नाही. मग आदेश गुरुजी मला म्हणते, महाराज वाघ पलटी झाला म्हणजे घ्या उचलून दवाखान्यात. उचलला, गाडीत टाकला, वाघ दवाखान्यात नेला. दवाखान्यात नेल्यावर 3 तासानं त्याला होश आला, 3 तासानं. आणि ते होश आल्यावर माझ्याकडे डोळे वाचून पाहला. मी म्हणलं, मग आता मी महाराज, मी का सामान्य, मी म्हणलं बघतोच काय रागानं, दवाखान्यात आणले बाबानं. महाराज जशाला तसं उत्तर दिलं तर माणसं नीट राहतात. या प्रसिद्धीच्या नादामध्ये लोक काय करतील याची गॅरंटी. म्हणून तर तुकोबारायला कितीतरी वेळ सांगावं लागलं, अहो तुम्ही नीट सहज माणसं बोलून जातात, हे मला खोटं बोलले. अरे देवाला खोटं बोलला, तू कोण आहे? ज्या वेळेला गर्भात होता त्यावेळेला काय म्हणायचा महाराज, काय सांगू गरिबीची यातना, काय सांगू गरिबीची यातना. टाळेला काय टोल नाका आहे का? तुम्ही आजारी आहे का? प्रेस एकदा टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. अहो एखादा माणूस ज्या वेळेला आपली कला सादर करीत असते ना, त्यावेळेला त्याच्या कलेला आपण दाद दिली पाहिजे आणि ती टाळीच्या रूपाने दिली पाहिजे.
एका कलाकाराकरिता आपली टाळी म्हणजे त्याला पोहोच पावती असते की खरंच तू आता कुठंतरी सार्थकी ठरलास. महाराज सांगू तुम्हाला, लहानपणापासून आई वडिलांना सोडून राहिलो आम्ही, राहिलो का नाही? लहानपणापासून आई वडिलांना सोडून राहिलो, पण असे काही गाव आहेत महाराज, ज्या गावांना आम्हाला आई वडिलांची आठवणच येऊ दिली नाही, त्यामध्ये तुमचं गाव येते. ज्या घरात आम्ही राहतो त्या घरातली माय माऊली ती आम्ही आईप्रमाणे मानतो, म्हणून आम्हाला कधीच आमच्या आई वडिलांची आठवण येत नाही आणि त्यांना सुद्धा कधी वाटत नाही की आमचा मुलगा कधी दूर आहे. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भात असतो ते दुःख सांगता येईल एवढं सोपं नाही महाराज. एवढं सोपं आहे का ते दुःख? त्यामध्येच गर्भामध्ये मांस आहे, मळ आहे, मूत्र आहे, दुर्गंधी आहे, त्याच्यामध्ये आपण 9 महिने राहत असतो आणि त्या 9 महिन्यामध्ये मग ते जीव देवाला प्रार्थना करते, एकदा मला या दुःखा वेगळं कर. एक वेळ या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे ओगवणे आठवीन पाय हा माझा नवस. देवाला नवस करते हे जीव कधी गर्भात असताना. म्हणते नवस, हा नवस बोललेला पुरा करावा लागत असतो महाराज. एक तर नवस हे ना ते नवस बोलायचं बोलता का नाही करत. आता याने नवस बोललेला आहे, नाव घेऊ का नाव? राहू द्या, लागली मूठ. महाराज नवस एकतर बोलायचा नाही आणि बोलला तर ते नवस पुरा करायचा. महाराज आपण सहज म्हणून जातो हे खोटं बोलते, पण ते माणूस देवाला खोटं बोललेला आहे, जीव सांगून जातो. आठवीन पाय हा माझा नवस, देवाला सांगितलेलं आहे आठवीन पाय हा माझा नवस आहे. पण तेच ज्या वेळेला दुःखाच्या वेगळं करते देव, त्यावेळेला ते जन्मला काय म्हणते, कवा 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 रडत असते का नाही? त्यावेळेला देव त्याला विचारत असते तू नवस केलेला तुझ्या लक्षात आहे का? आणि ते म्हणत असते कवा. मी कवा म्हणलो आणि आपण सहज म्हणतोय खोटं. अरे देवाला खोटे बोलले तर आपलं काय घेऊन बसले तुम्ही? देवानं वेगळं केलं. ज्या वेळेला देवाने ही सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण केल्याच्या नंतर अनेक प्रकारचे जीव निर्माण केले. सगळे जीव कसे येतो आडवे आहेत महाराज. प्रत्येक जीव कसा आहे? आडवा आहे. प्रत्येक जीव आडवा आहे आणि एकच जीव उभा आहे, ते म्हणजे माणूस. आणि ते जीव कोणत्याच चांगल्या कामात सरळ नाही. पटतंय का बघा? चांगल्या कामात सरळ नसलेला जीव म्हणजे माणूस आणि चांगल्या कामात आडवा नसलेला जीव म्हणजे इतर पशु. सगळे जीव चांगले देवाने निर्माण केले आणि देवाला वाटलं ही सृष्टी निर्माण केली आपण आणि या सृष्टीमध्ये माझं नाव घेणारं कोणीतरी असलं पाहिजे. कारण सगळ्याला कशाचं मी आधी सांगितलं कीर्ती. कोणालाही काय वाटतंय मराठी परी काहीतरी म्हणजे आपण केलंय, कोणतरी नाव घ्यावं. पण
देवालाही वाटलं आपलं कोणतरी असलं पाहिजे का नाही, आणि त्या देवाने या जीवाची निर्मिती केली. आणि ते कशासाठी केली? देवानं देह कशासाठी दिला? देवी दिला देव. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. देवानं देह दिलाय कशा करिता? भजना करिता. आणि आपण वापरतो कशा करिता? भोजना करिता. म्हणजे आपल्यात एवढा फरक आहे म्हणा. देवानं देह दिला भजना करिता. सगळेजण कशाच्या प्राप्तीसाठी पळतात इकडं तिकडं? कीर्तीच्या. आणि कीर्ती काही जण म्हणतील पैसा कमवला म्हणजे कीर्ती, असं नाही महाराज.